महत्वाची बातमी पावसासंदर्भातली आहे। मुंबई, ठाणे, पालघरला पुढच्या 3 तासात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। घराबाहेर पडताना काळजी घ्या आणि पावसाच्या पाण्यातून जाणं टाळा असं आवाहन आम्ही सुद्धा करतोय। कारण मुंबईकरांसाठी पुढचे 3 तास महत्त्वाचे आहेत। हवामान विभागाने या 3 तासांसाठी पावसाचा इशारा दिलेला आहे। जोरदार पाऊस होणार आहे। गेल्या 2 दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। मुंबईमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे। मुंबई उपनगर सोबतच पालघरमध्ये, ठाण्यामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे। आणि आता तर स्वतः हवामान विभागानेच पुढच्या 3 तासांसाठी मुंबई शहर, उपनगर, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिलाय। काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, आपण पाहतोय कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। सध्याची काय परिस्थिती मुंबईच्या वेगवेगळ्या भागात? नक्कीच आपण बघतोय हा आढावा आपण दादरच्या चौपाटीवरून घेतोय। पलीकडे बघतोय संपूर्ण ढगाळ वातावरण जे आहे ते मुंबईवरती घोंगावतंय आणि दुसरीकडे पावसाची रिपरिप जी आहे ती रात्रभरापासून सुरूच आहे। त्यामुळं मुंबईमध्ये विविध म्हणजे दक्षिण मुंबई ते तिकडं पूर्व आणि पश्चिम उपनगरापर्यंत जवळपास 120 ते 150 मिलीमीटरपर्यंत हा पाऊस जो आहे तो झालेला आहे। ही पावसाची नोंद काल रात्री 8 वाजेपासून ते आतापर्यंत पहाटेपर्यंत आहे। आता देखील आपण हे समोरचे दृश्य बघतोय। सर्व तो बँड्राचा परिसर आहे, माहीमचा परिसर आहे, त्यावरती पूर्ण काळे ढग जे आहेत ते दाटून आलेले आहे। मात्र समुद्राला भरती नसली कारणानं अनेक ठिकाणी जे सखल भागांमध्ये पाणी साचतं ते आज मात्र साचलेलं नाही आहे। मात्र रात्रीतूनच जो अंधेरीचा सभ्य होता तो भरून गेलेला होता। एकंदरीत आज देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा इशारा जो आहे तो हवामान विभागाने दिलेला आहे। समोर आपण समुद्र बघतोय। समुद्राला सध्या ओहोटी आलेली आहे। मात्र दुपारी 1:49 जवळपास 4.5 मीटरची उंच लाटा ज्या आहेत त्या समुद्रामध्ये खवळणार आहेत, कारण की भरती जी आहे ती या वेळेस येणार आहे। एकंदरीत आपण बघितलं तर रिमझिम पाऊस जो आहे तो मुंबईमध्ये सर्वत्र होतोय। मुंबईमध्ये घडणाऱ्या या सगळ्या दुर्घटना पाहता मुंबईकरांनी सावध राहावं, सतर्क राहावं असं आवाहन आपण सुद्धा करतोय। धन्यवाद ऋतिक या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।